रोबोटिक सर्जरी आपण जाण्याच्या अगोदर सर्जरी आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे बिना चिरेचा बिना टाकेचा सर्जरी असं आपण म्हणतो, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय असतं हे नेमकं? तर आधी जी सर्जरी असायची किंवा आधी म्हणजे गेले मे बी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की सर्जरी म्हणलं की आपल्याला एकच प्रकारची सर्जरी माहिती आहे की ओपन सर्जरी. ओपन सर्जरी म्हणजे जो ऑर्गन किंवा ज्या भागावरती आपल्याला अवयवावरती शस्त्रक्रिया करायची आहे त्या अवयवापर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे तो पोटाला मोठा चिरा पाडून, जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटर मोठा चिरा पाडून तिथपर्यंत पोचणे आणि आपल्या स्वतःच्या हाताने आणि काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आपण सर्जरी ती परफॉर्म करतो. सर्जरी करण्याच्या या पद्धती अजूनही स्टँडर्ड आहेत, पण त्याच्यामध्ये आता बेनिफिट आपल्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचा किंवा की होल सर्जरी ज्याला आपण म्हणतो की कमी चिरांमधून सेम ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. अगदी छोट्या छोट्या म्हणजे 1 सेंटीमीटर पेक्षा पण कमी कट्स मधून आपण सेम ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे तसं तसं लॅप्रोस्कोपीमध्ये पण अजून बेनिफिट्स आलेले आहेत की फॉर एक्झाम्पल आधी जे दुर्बिणी किंवा कॅमेरा जे आपण यूज करतो लॅप्रोस्कोपीसाठी ते खूप प्रिमिटिव्ह किंवा त्याची व्हिडिओ क्वालिटी चांगली नसायची, पण जसं गोष्टी वाढत गेल्या तसं आपल्याकडे चांगल्या पद्धतीने लॅप्रोस्कोपिक सर्जरी आलेली आहे. जसं ब्लॅक अँड व्हाईटहून कलर टीव्ही एचडी टीव्ही आले. फ्रॉम ब्लॅक अँड व्हाईट टू एचडी टीव्ही. अजून एक स्टेप पुढे जाऊन म्हणायचं तर 3 डायमेन्शन 3D टेलिव्हिजन 4K पण 4K. तर ह्या सगळ्या बेनिफिट्स आपल्याला त्याच्यामध्ये अजून ग्रो होऊन आता लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही जवळजवळ ओपन सर्जरी सारखी स्टँडर्ड झालेली आहे की एस्पेशली हर्नियाची सर्जरी म्हणा किंवा गॉल ब्लॅडरशी रिलेटेड काही प्रोसिजर्स म्हणा हे लॅप्रोस्कोपीनेच करणार असं पेशंटच्या मनामध्ये एक छाप बसलेली आहे की आपली सर्जरी ही दुर्बिणीनेच होणार आहे. तसंच आता ह्याच्या पुढे वन मोर बेनिफिट इन की होल सर्जरी इज अ रोबोटिक सर्जरी. त्यामुळे ही एक पूर्णपणे वेगळी सर्जरी करायची पद्धत नसून ज्या स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत त्याचंच पुढे ऍडव्हान्समेंट होऊन रोबोटिक सर्जरी झालेलं आहे. हे लक्षात घेणं आपल्या महत्वाचं आहे. आता सर 2 गोष्टी आहेत. एक आहे ज्या वेळेला तुम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणतो तर लोकांच्या कन्सेप्टमध्ये येतो हाताने केलेलं सगळ्यात चांगलं असते, तुम्ही दुर्बिणी म्हणजे दूर राहून करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे डोळ्यानं दिसतंय मग दुर्बिणीवरती कावर बघायचं, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय बेनिफिट ऍक्च्युअली होतो? सो आपले GI सर्जरी म्हणजे पोटाच्या आजारांवरती ज्या शस्त्रक्रिया करतो कधी कधी ते स्ट्रक्चर्स इतके छोटे असतात, इतके सूक्ष्म असतात की त्यांना आपल्या डोळ्यांनी जरी बघून आपण ऑपरेशन केलं तरी त्यामध्ये मॅग्निफिकेशन जर आपल्याला मिळालं तर इट इज डेफिनेटली बेनिफिशियल. आपण ओपन सर्जरी जेव्हा आपण करतो जर काही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असेल तर आपण भिंग म्हणजे लूप त्याला आपण म्हणतो 2 ते 3 पटीने किंवा मॅक्सिमम 5 पटीने आपण मॅग्निफाय करू शकतो त्याला. पण जर आपण लॅप्रोस्कोपीची गोष्ट केली तर तेच आपण 8 ते 10 वेळा मॅग्निफाय करून मोठ्या टीव्ही स्क्रीनवरती छोटंसं स्ट्रक्चर आपल्याला भलं मोठं होऊन दिसतं त्याच्यावरती ऑपरेट करणं हे जास्ती प्रिसाईज होतं. आणि दुसरा प्रश्न की दुर्बिणीतून का ऑपरेट करावं आणि लांब राहून का ऑपरेट करावं, तर सर्जन हा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जाऊच शकत नाही. हे लॅप्रोस्कोपीमध्ये पण आहे आणि हे रोबोटिक सर्जरीमध्ये पण आहे. सर्जन हा पेशंट पाशीच असतो आणि तो तिथेच राहून ऑपरेट करत असतो. फक्त आपल्याला आतमध्ये छोट्या कट्सच्या थ्रू जायचंय त्यामुळे मोठी दुर्बीण लागते आणि मोठे इन्स्ट्रुमेंट्स लागतात. सर्जन हा जसं ओपन सर्जरीमध्ये बेडसाईडला राहून ऑपरेट करतो म्हणजे पेशंटच्या ऑपरेटिंग टेबलच्या शेजारीच तो उभा असतो, पूर्ण टीम असते ती पेशंटच्या आजूबाजूलाच भोवताली असते, तसंच लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकमध्ये पण सेम सेटअप फॉलो होतो जसं ओपन सर्जरीमध्ये. ओके. आता तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्याची बेनिफिट सांगितले. एक खूप कॉमन लोकांचा क्वेश्चन असतो की ज्या वेळेला तुम्ही दुर्बिणीने करता, दुर्बीण आतमध्ये टाकल्यानंतर पोटामध्ये उघडल्यानंतर तुम्हाला वडावं लागतं, सगळं काही रिट्रॅक्ट केल्यानंतर दिसतं. दुर्बीण आतमध्ये टाकल्यानंतर कसं सर्जरी करता, काय नेमकं घडते ज्याच्यामुळे लॅप्रोस्कोपी सर्जरी करण्यासाठी इफिशियंटली येतं? तर आपल्या पोटाचे जे अवयव असतात ते पोटामध्ये एका पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये असतात आणि त्या सगळ्या ऑर्गन्सला आपल्याला आतमधून एक लाइनिंग आहे त्याचं नाव असतं पेरिटोनियम. हे पेरिटोनियमचा रोल असतो की त्या सगळ्या ऑर्गन्सना ते प्रोटेक्ट करतं. आणि त्या पेरिटोनियम एक क्लोज्ड कॅव्हिटी असते. आता या क्लोज्ड कॅव्हिटीमध्ये जेव्हा आपण आत जातो तर आपल्याला दुर्बिणीने ऑपरेशन करायला जागा लागते आणि सगळे ऑर्गन्स एकामेकामध्ये क्लोजली पॅक्ड असतात. आता फॉर एक्झाम्पल जवळजवळ 6 फूट आपलं आतडं हे छोट्याशा पोटामध्ये कसं बसतं तर ते कॉम्पॅक्ट होऊन बसलेलं असतं. आता त्यावर ऑपरेशन करायचं म्हटलं तर ती जागा किंवा ती कॅव्हिटी आपल्याला एक्सपांड करायला लागते. तर आपण जेव्हा दुर्बिणीसाठी पोर्ट आतमध्ये घालतो त्या पोर्टला आपण गॅस अटॅच करतो.
युजली कार्बन डायऑक्साईड गॅस हा टेम्पररीली आपण पोटामध्ये भरतो. त्याची एक विशिष्ट प्रेशरची लेवल असते जी पेशंटसाठी सेफ असते आणि आपण साधारण 10 ते 12 मिलीमीटर किंवा कधी कधी 14 मिलीमीटर मर्क्युरी या रेंजला आपण सर्जरी परफॉर्म करतो. प्रोसिजर चालू असताना हा गॅस पोटाच्या आत असतो आणि तो जागा क्रिएट करतो जेणेकरून आपल्याला इथपर्यंत पोचायला त्या ऑर्गनला ऍक्सेस करायला जागा मिळते. आणि हे लॅप्रोस्कोपीमध्ये पण सिमिलर आहे आणि रोबोटिक सर्जरीमध्ये पण सिमिलर आहे. टेम्पररी का तर ऑपरेशन झाल्याच्या नंतर हा गॅस आपण मॅक्सिमम म्हणजे 80 to 90% हा गॅस आपण रिमूव्ह करतो आणि उरलेला 10% जो कार्बन डायऑक्साईड असतो खाचा खळग्यांमध्ये जो जमा झालेला असतो तो विदिन अ फ्यू आवर्स 2 ते 3 तासामध्ये बॉडीमधून कम्प्लिटली ऍब्झॉर्ब होऊन जातो. लॉंग टर्म तो राहत नाही बॉडीला. ओके म्हणजे तो बलून सारखं पोट फुगवल्यामुळे तिथं स्पेस मोठा होतो आणि लॅप्रोस्कोपी वापरल्यामुळे मॅग्निफिकेशन भेटतं. हात मोठे आहेत पण इन्स्ट्रुमेंट छोटे आहेत, तुम्हाला तिथे इंजुरी कमी होतं, त्यामुळे आउटकम पेशंटचा चांगला येतो असं म्हणायला काही हरकत नाही. जर करता लॅप्रोस्कोपी इतकं चांगलं आहे, सगळं आहे, तुम्ही सांगितलं की ओपन सर्जरी कोर स्टँडर्ड आहे, पण एखादी गोष्ट मला 2 ऑप्शन आहेत, ओपन सर्जरी आहे आणि लॅप्रोस्कोपी आहे. जर करता मी लॅप्रोस्कोपी नाही करायचं, माझी मेंटॅलिटी आहे की मला दुर्बिणीने नाही करायचंय, ओपन करायचंय, तो ओपन केल्यामुळे शरीरावरती किंवा आपल्या पोटावरती काय निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात ह्याच्याबद्दल एक जनरल काय असतात त्याबद्दल सांगू शकता का? ऍब्सोल्युटली. सो ओपन सर्जरी जेव्हा आता एस्पेशली जे पेशंट आहेत जे थोडेसे एल्डरली आहेत त्यांनी हे लॅप्रोस्कोपी बद्दल बऱ्यापैकी एक सॉर्ट ऑफ अविश्वास असतो किंवा कधी कधी असं ऐकण्यात आलेलं असतं की अर्धाच ऑर्गन निघतो, पूर्ण ऑर्गन निघत नाही, त्यामुळे परत तेच ऑपरेशन ओपन करून करावं लागतं. तर हे सगळे मिथ्स आहेत, हे मिथ्या आहे, मिसकन्सेप्शन आहेत. लॅप्रोस्कोपीने इनफॅक्ट आपण कंप्लीट प्रोसिजर परफॉर्म करू शकतो आणि ओपन आणि लॅप्रोस्कोपीच्या कंपॅरिझनमध्ये बरेच स्टडीज झालेले आहेत ज्याच्यामध्ये बेनिफिट्स जास्त हायलाइट झालेले आहेत. जेव्हा आता ओपन करतो आपण पोट, जवळजवळ 6 ते 8 इंच आपण कट घेऊन जेव्हा पोट ओपन करतो तेव्हा ते शिवावं लागतं. त्या टाक्यांमध्ये कधी कधी विकनेस तयार होऊ शकतो, त्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. इतका मोठा कट घेतल्यावरती अँटीबायोटिक्सची गरज पडते, इतका मोठा कट घेतल्यावरती पेन किलर्सची गरज पडते, कधी कधी ब्लड लॉस जास्ती होतो तर ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. या सगळ्या गोष्टी आपण मिनिमाइज करू शकतो. छोटे छोटे कट जर घेतलेले आहेत, मॅक्सिमम लॅप्रोस्कोपिक सर्जरी आता आपल्याला माहितीच आहे की लेस दॅन 24 आवर्स आपण अँटीबायोटिक्स देतो, दुसऱ्या दिवशी अँटीबायोटिक्स बंद असतात. पेन किलर कधी कधी पॅरासिटामॉलची गोळी लागली तर लागली, नाही तर बरेचदा तीही लागत नाही. तर एवढ्या मिनिमम पेन आणि मिनिमम कट्सने जर काही गोष्ट होत असेल, आणि महत्वाची गोष्ट अशी की जे ऑपरेशन ओपनने होत आहे आपण वेगळं ऑपरेशन करत नाही आहोत, आपण हेच ऑपरेशन सिमिलर ऑपरेशन छोट्या कट्समधून करत आहोत, सो दॅट द इफेक्ट ऑन ॲब्डॉमिनल वॉल एकदम मिनिमम असतो. आजकाल बराच रिसर्च या गोष्टीवरती पण होतोय की ॲब्डॉमिनल वॉलचे मसल्स आहेत ह्याचं फंक्शन फक्त आपल्या पोटाला प्रोटेक्ट करणं नसून आपल्या पोश्चर आणि आपल्या जे इरेक्ट पोश्चर ज्याला आपण म्हणतो, जी ॲब्डॉमिनल वॉलचे बायोमेकॅनिक्स आहेत या इरेक्ट पोश्चरमध्ये खूप महत्वाचे आहेत. यावरती कोणताही व्रण आला, यावरती कोणताही स्कार आला की ते बायोमेकॅनिक्स अफेक्ट होतात आणि फ्लेक्झिबिलिटी जी असते ती अफेक्ट होते. आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये आपण ॲब्डॉमिनल वॉलवरती जो काही ट्रॉमा आहे किंवा जे कट्स आहेत ते इतके छोटे असतात की लॉंग टर्म मध्ये त्याचं काहीच इम्पॅक्ट होत नाही ॲब्डॉमिनल वॉलवरती. पहिलं एक 10-15 वर्ष अगोदर, इव्हन तुम्हाला सुद्धा माहित असेल, आपण रेसिडेन्सी करत असताना हे राहायचं, माझ्या ऑपरेशन झालं का, किती टाके पडले, कारण किती टाके पडले, किती लांब कट झालं, ती सर्जरी सगळ्यात मोठी असे म्हणायची. पण लॅप्रोस्कोपीमध्ये असं काय असतं का? सो एक खूप फेमस म्हण आहे की बिग सर्जन्स मेक बिग इन्सिजन, म्हणजे जे सगळ्यात मोठे सर्जन आहेत, जे एकदम मोठे मोठे सर्जरीज करतात ते सगळ्यात मोठे इन्सिजन घेतात. पण आता 2025 मध्ये हे वी कॅनॉट ऍक्सेप्ट दॅट. जे बिग सर्जन्स आहेत ते खरं छोटे इन्सिजन्स घेतात आणि जे मॅक्सिमम ॲडव्हान्स्ड प्रोसिजर्स आहेत, इव्हन फॉर एक्झाम्पल लिव्हरवरती आपण सर्जरी परफॉर्म करतो, पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडावरती सर्जरी परफॉर्म करतो, जे एकेकाळी लोकांना वाटायचं की हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीने शक्यच होऊ शकणार नाही, ते आपल्या सर्जन्सने आणि खासकर आपल्या इंडियन सर्जन्सने त्यावरती बरेच टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत. एव्हरी प्रोसिजर कॅन बी डन विथ अ मिनिमली इन्व्हेसिव्ह वे. ओके म्हणजे एखादी सर्जरी लागत असेल ओपन पेक्षा, कधी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी जमत असेल, एक्सपर्टी असेल तर डेफिनेटली अडॉप्ट करणं गरजेचं आहे. त्याचे रिझल्ट चांगले आहेत, त्याचे आउटकम चांगले आहेत,
त्याच्यानंतर पेशंटची रिकव्हरी चांगली आहे आणि ओव्हरऑल पेशंटसाठी सगळंच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. त्यामुळे ह्याचमुळे मॅक्सिमम लोक जे की 10 वर्षाच्या अगोदर रेझिस्टन्स असायचा, पण आता लॅप्रोस्कोपी एक्सेप्टन्स त्यामुळे आहे की बरंच काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण बघायला भेटतं त्याच्यामुळे. आणि आता आधी लेट्स से की शहरामधले जे पेशंट होते ते डिमांड करायचे कारण गुगलवरती किंवा इकडे तिकडे वाचून, पण आता गावाकडच्या लोकांमध्ये किंवा गावाकडचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये पण एक डिमांड असते की सर तुम्ही दुर्बिणीनेच करणार ना ऑपरेशन का ओपन करणार. सो जे आधी रेझिस्टन्स असायचा आता तो ऍक्सेप्टन्समध्ये चेंज झाला असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच गोष्टीवरती पुढे आपण एक स्टेप पुढे जाऊया, कारण लॅप्रोस्कोपिक सर्जरी हा जसा आपण गेल्या 20 वर्षाच्या अगोदर ओपन लॅप्रोस्कोपी म्हटल्यानंतर लॅप्रोस्कोपी स्टँडर्ड होता, पण गेले 10 वर्ष लॅप्रोस्कोपीचं रोबोटिक भरपूर कन्व्हर्सेशन झालं. तर रोबोटिक सर्जरी म्हणजे ही वेगळीच सर्जरी आहे का लॅप्रोस्कोपीचीच ऍडव्हान्समेंट आहे? आज ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सो ही वेगळी सर्जरीची पद्धत नसून मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी मधली एक ऍडव्हान्समेंट म्हणायला हरकत नाही. म्हणजे लॅप्रोस्कोपीचं एक एक्सटेन्शन और लॅप्रोस्कोपीचं एक जास्ती ऍडव्हान्स्ड व्हर्जन आपण रोबोटिक सर्जरीला म्हणू शकतो. ओके. आणि पुढे जाऊन मे बी रोबोटिकच्याही पुढे काही ऍडव्हान्समेंट येईल, पण बेसिक जे आहे की होल सर्जरीचे जे कन्सेप्ट आहे की कमी कट्समध्ये जी सर्जरी आपल्याला करायची आहे, पोटामध्ये गॅस भरून व्हिज्युअलायझेशनसाठी जागा तयार करून करायची आहे, हे लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकमध्ये सेम राहतं. ओके.